पंतप्रधान मोदींनी आवाहन केलंय की पेट्रोल डिझेल कमी वापरा आणि ईव्हीचा वापर वाढवा. मग सर्व एसटी बसेस ईव्ही जास्त प्रमाणात कधी होणार, कधीपर्यंत? बघा 2035 मध्ये एसटी महामंडळाच्या सर्वच्या सर्व बसेस या ईव्ही असाव्यात असं आमचं प्लॅनिंग चालू आहे. आजही आम्ही डिझेलच्या 8,000 बसेस घेतलेल्या आहेत. त्याच बसेसच्या माध्यमातून आता ही मागणीची पूर्तता करतोय. परंतु ह्या डिझेलच्या बसेस दिल्यानंतर ह्या डिझेलच्या बसेस 2027 पर्यंत येतील, म्हणजे 2035 पर्यंत त्या 8 वर्षे पूर्ण होतील. आमच्या आता ताफ्यात असलेल्या 14,250 बसेस आहे, त्या जेव्हा 8 वर्षाच्या होतील त्याचं रूपांतर आम्ही रेट्रोफिटिंगच्या माध्यमातून ईव्ही बसेस मध्ये करणार. म्हणजे आज घेतलेल्या 8,000 पहिले असलेल्या 14,250 या टप्प्याटप्प्यात आम्ही ईव्ही मध्ये रूपांतर करणार आणि जेणेकरून 2035 पर्यंत सगळ्या बसेस आमच्या ईव्ही मध्ये येतील आणि 2036 ला एकही बस ही एसटी महामंडळाची डिझेलची असणार नाही, सगळ्याच्या सगळे इलेक्ट्रिक असतील याची दक्षता आम्ही घेतली. काय नाही सगळं म्हणजे ज्या पद्धतीने आता बघा यावर्षी बारामतीच्या आमच्या डेपोला पहिलं बक्षीस मिळालं 1 कोटी रुपयाचं. तर तशाच पद्धतीचं बारामतीच्या धर्तीवरच म्हणजे त्या ठिकाणी सुसज्ज प्रसाधन राहणार सगळ्या बसेसची म्हणजे आम्ही स्वच्छता करून त्या बसेस त्या डेपोतनं सोडू. आमचे जे ड्रायव्हर कंडक्टर आहे त्यांना पूर्णतः राहण्याची व्यवस्था त्या ठिकाणी असेल, बंक बेड असतील त्या ठिकाणी, एअर कंडिशन वगैरे सुद्धा ज्या ज्या ठिकाणी आवश्यक आहे त्या ठिकाणी आम्ही करू. उन्हाचा त्रास काही ठिकाणी होत नाही म्हणून. काही ठिकाणी आमच्या ज्या महिला आहेत त्या महिलांना योग्य प्रकारे एक त्यांना आराम करण्यासाठी वगैरे जागा त्या ठिकाणी उपलब्ध होईल. म्हणजे हिरकणी कक्षाच्या माध्यमातून आम्ही सगळ्या डेपोमध्ये हिरकणी कक्ष देतोय. म्हणजे जेवढं सुविधा लोकांच्या माध्यमातून देणं गरजेचं आहे त्या सगळ्या सुविधा देतो. म्हणजे बस डेपोत गेल्यानंतर एअरपोर्ट ठीक आहे बोलतात, पण असं नाही, पण त्या धर्तीवर आपण डेव्हलप करतोय. आणि महापालिकेच्या हद्दीमध्ये असेल तर आम्ही महापालिकेकडून काही सूचना घेऊ, नगर परिषदेच्या हद्दीमध्ये असेल तर नगर परिषदेकडनं काही सूचना करू की अजून त्यांना काय काय त्या ठिकाणी आवश्यकता आहे. त्यामुळे आतापर्यंत जे काय प्रश्न होतील आणि स्वच्छतेचं फार मोठ्या प्रमाणात आम्ही त्या ठिकाणी विचार करून स्वच्छतेच्या बाबतीत पुढाकार घेतोय. आणि प्रसाधन गृहांवर आम्ही जास्त लक्ष केंद्रित केले, कारण तक्रारी सगळ्यात जास्त जे आता मी एसटी महामंडळाचा अध्यक्ष म्हणून बसल्यानंतर प्रसाधन गृहाच्या बाबतीतच जास्त आहे. तुम्ही म्हणताय की हिरकणी डेपो आहे ना हा सगळ्यात पहिला जिल्ह्यातला. इथून एकही गाडी मुंबईला जात नाही, बोरिवलीला जात नाही. आता रेल्वेचं जर विचारायला रेल्वे जागात मिळतात, खासगी बसेस इथून जातात. एकही गाडी सोडली जात इथून एकही गाडी मुंबईच्या जिल्ह्याला नाही. त्यांचं काय म्हणणं आहे की खासगी बसेस जातात पण एसटी महामंडळाच्या बसेस नाही. तर अहो हे तुम्ही चालू कराल तेव्हा ते फायद्यात आहे की तोट्यात आहे हे कळेल ना. चालू करायला पाहिजे. लोक काय चालू केलेली आहे आणि ती चालू आहे सध्या बांध्या बोरिवली आणि अजून एक बघा ना अजून चालू व्हायला ठाणा जाऊ शकते. मागणी केली आहे डहाणूसाठी आता दिलेली आहे. ही चालू करायची आहे. हो ते बरेचसे लोक ताबडतोब चालू कराय. हे बघा पणजी सावंतवाडी आणि डहाणू, पणजी सावंतवाडी डहाणू लगेच चालू करा. प्रॉफिट मध्ये येईल ना. हिरकणी कक्ष तुम्ही अजून चांगले करणार असं म्हणताय, पण अजूनही जे आता हिरकणी कक्ष स्टँड्सवर आहेत ते बंद अवस्थेत आहेत, त्यांचं काय होणार? काय झालं, कोण आहे आता हे बंद अवस्थेमध्ये? नाही, बऱ्याच वेळा बंद दिसतं आणि अशा माझ्याकडेही तक्रारी आल्या आहेत की महिलांना तिथे मिळत नाही. त्या मॅडम त्यांना काय नाही, माझ्याकडे तक्रार आलेली आधी जर बंद असतं माहिती मग आता 2-4 दिवसापासून आले इथं, पण बऱ्याच वेळा बंदच दिसतं ना ते. आता सध्या चालू आहे. साहेब सिंधुदुर्ग आपला डोंगराळ भाग आहे. नाही, माझं म्हणणं हिरेकणी कक्ष फक्त शो साठी नाहीये, लक्षात घ्या. जबाबदारी तुमची आहे. मला जर याच्यानंतर तक्रार आली मग मला माहिती नाही, मी लोकांना माझ्या अधिकाऱ्यांना जर चांगलं काम केलं तर शाबासकी देतो, पण चुकीचं काय केलं तर मी पाठीशी घालत नाही. तुम्हाला साहेब सिंधुदुर्ग हा डोंगराळ भाग आहे, पण इकडे ज्या गाड्या तुम्ही दिल्या त्याचे टायर खराब आहेत,
अनेक गाड्या नादुरुस्त कधी आहेत दिल्या आहेत? म्हणजे आहेत त्या गाड्या नाही आता आणि आपण अनेक नवीन गाड्या वर्षाच्या आणतोय आहेत. ना. काय? मग नवीन गाड्या आणि आमच्या आता गवसनी मागणी दीपकबाईंनी केली की आमच्याकडे मागणी केलेली आहे नवीन गाड्या. आपल्याला किती गाड्या आता देतोय सावंतवाडीला आपण हो? कितीची मागणी आहे तुमची? लगेच आजच्या आजच जाहीर करतो सगळ्या नवीन गाड्या. तुमच्या पदाधिकाऱ्यांनी मागणी केली की मिनी बसची संकल्पना आहे. देतोय मिनी बस पण देतोय, सावंतवाडीला पण किती त्यांनी देत? 10 मागणी केली आहे. मी 10 ते थोडा मारला गेली सावंतवाडीला पण देतो एक जागा देतो, पण नवीन बस आताच डिक्लेअर करतो किती देतो ते. पाच की काय होतं पूर्वी मिनिमम आता उद्यापासूनच म्हणजे 1 जून 78वा वर्धापन दिन आहे एसटी महामंडळाचा. आपण सगळ्या बसेस ज्या आहेत त्या यांत्रिक झाडूनच सफाई करूनच डेपो मधून बाहेर सोडणार. तसं ऑलरेडी टेंडर दिलंय, ते काम उद्यापासून चालू होणार आणि सगळी शौचालय जी आहेत जी असतील ती सुद्धा मोफत. म्हणजे पॅन्ट पूर्वी कसं 5 रुपये 10 रुपये तसं नाहीये. पण साहेब त्या शौचालयांची परिस्थिती अत्यंत हे म्हणूनच आता ते आपण नवीन जुन्या ठेकेदाराकडनं सगळे आपल्या ताब्यात घेतलं आणि आता उद्यापासून आपण 1 रुपया सुद्धा न घेता प्रवाशांकडनं आपल्या कॉन्ट्रॅक्टरकडनं आपण स्वतः त्याची स्वच्छता करतो. सावंतवाडीचं जे बस स्थानक घेणार आहात त्याचा आराखडा नेमका काय आणि काय काय सावंतवाडीचे जे बस स्थानक आहे हा ते गेले काही वर्ष रेंगाळलेलं आहे केंद्र प्रकारे. ते आपल्याला नेमका किती कोटीचा आराखडा किती काळात होईल आणि केव्हापासून नेमकं काम सुरू होईल? त्याचं इस्टिमेट नाही, आपण पीपीपी तत्वावर करतोय. बस डेपोच्या ऐवजी बस पोर्ट करण्याच्या सूचना ह्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आहेत आणि त्या माध्यमातून आपण ते बस पोर्टसाठी निविदा आता ऑगस्टमध्ये साधारणतः देऊ. कारण जूनमध्ये आम्हाला कॅबिनेटला त्याला मंजुरी मिळाली की ऑगस्ट पर्यंत त्याची निविदा प्रक्रिया होईल.